पाचगणी नगरपालिकेच्या वतीने केंद्र शासन अंतर्गत अमृत 2 या योजनेअंतर्गत 4,62,00,000 रुपयाचा निधी नगरपालिकेस प्राप्त झालेला आहे आणि त्या अनुषंगाने माननीय नामदार मकरंदअप्पा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या अथक प्रयत्नांनी पाचगणीच्या वैभवात भर पडणार आहे। या टेबल लँडवर हे टेबल लँड हा एक पॉईंट पाचगणी नगरपालिकेतला महत्त्वाचा पॉईंट मानला जातो। या टेबल लँडवर लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात आणि या टेबल लँडवरच पाचगणीतील बरीच जनता सर्वसामान्य कुटुंब 100-150 कुटुंब इथं उदरनिर्वाह करत असतात। सांगण्याचं कारण हेच आहे की या टेबल लँड बरोबर पर्यटक आणि सगळ्यांचेच जीवनमान पाचगणीतल्या स्थानिकांचं जीवनमान यावर अवलंबून आहे आणि यामध्ये हा जो कार्यक्रम राबवला जाणार आहे अमृत 2 मधून या तळवीचं तलावाचं सुशोभीकरण, त्याच्यामध्ये कॉन्क्रिटिंग म्हणजे वॉटरप्रूफिंग, परिसर सुशोभीकरण, लाइटिंग वगैरे असं करून हा तळवीचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। ज्या अनुषंगाने आता संध्याकाळी 6:30-7 नंतर इथं पर्यटकांची रेलचेल कमी होते, परंतु हे संपूर्ण काम झाल्यानंतर नक्कीच पाचगणीच्या वैभवात भर पडणार आहे आणि पर्यटक रात्री 10 वाजेपर्यंत 9:30-10 वाजेपर्यंत पर्यटक टेबल लँडला थांबतील आणि ज्याच्यातून जिथले स्थानिक लोक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि पर्यटकांना सुद्धा एक पाचगणीमध्ये टेबल लँडवर दुसरं काहीतरी नाईट लाईफ जी म्हणतात त्या अनुषंगाने त्याची आपण एक सोय करत आहोत। माझ्या इथल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे या कार्यक्रम करत असताना याच्यामध्ये सर्व कर्मचारी, आमचे मुख्याधिकारी पंडित पाटील साहेब आणि आमचे सर्व अभियंता, आमचे सर्व कर्मचारी यांचं खूप योगदान प्रत्येक कामात असतं, यात सुद्धा लाभेल असे आणि यापुढे त्यांनी असं सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आणि पाचगणीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या अध्यक्षतेखाली आमची सर्व टीम, आमचे उपाध्यक्ष प्रकाश गोळे असतील, बांधकाम सभापती आमचे पार्टे साहेब असतील, आमचे ज्येष्ठ नेते नारायण शेठ बिरामणे असतील, यांच्या सर्व ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या आमच्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमचे नगरसेवक पाचगणीच्या जनतेसाठी आणि त्यांच्या पाचगणीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध यापुढे राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते थांबतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।